लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे जे निसर्गाचा कोप झाला आणि तिथं झालेल्या भूकंपाच्या धक्क्यामध्ये हजारो नागरिक लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील मृत पावले, हजारो जखमी झाले आणि तेवढेच निराधार झाले। त्यामुळे एक मोठं संकट या जिल्ह्यातील जनतेवरती कोसळलेलं आहे। या घटनेच्या नंतर संबंध देशातनं लातूरच्या जनतेला लोकांनी फार मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे। अनेक संस्था आणि अनेक संघटना यांनी औषधी, कापड, निवारा अशा प्रकारची जी मदत केलेली आहे त्याच्याबद्दल खरोखरच आम्ही त्यांचे सर्वांचे आभारी आहोत। लोकांना फार मोठा धक्का बसलेला आहे आणि याच्यातनं धैर्यानं पुढे येणं हे गरजेचं आहे आणि म्हणून माझी संबंध या जिल्ह्यातील जनतेला अशी विनंती राहणार आहे की जे याच्यातनं वाचलेले आहेत, जगलेले आहेत, जिवंत आहेत, जे पेशंट आहेत, आजारी आहेत, या सर्वांना आपण मदत केली पाहिजे। आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि पुन्हा एकदा या किल्लारी परिसरातील खेड्यातलं जे नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी ताबडतोबीनं तिथं आपण पुनर्वसन केलं पाहिजे। सध्याही लातूरच्या अनेक भागामध्ये दररोज भूकंपाचे सौम्य प्रकारचे धक्के बसतात अशी चर्चा आहे। तेव्हा या बाबतीमध्ये जनतेने सतर्क राहावं पण धैर्याने या सगळ्या गोष्टीला तोंड द्यावं असंही या निमित्ताने मला त्यांना आवाहन करायचं। तीव्र धक्का बसला आणि सारा महाराष्ट्र, सारा देश या धक्क्यामुळं हादरलेला आहे। हजारो लोकांचे बळी या भूकंपामध्ये पडलेले आहेत आणि हजारोंच्या संख्येने लोक जखमी झालेले आहेत आणि कधी नव्हे एवढं प्रचंड नुकसान या दोन्ही जिल्ह्यातल्या जवळपास 81 गावातील लोकांचं झालेलं आहे। तेव्हा या कामामध्ये शासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था आणि देशातल्या आणि जगातल्या अनेक भागातनं मोठ्या प्रमाणामध्ये मदतीचा ओघ या परिसरामध्ये सुरू झालेला आहे। पहिल्यांदा आपल्याला या लोकांचं पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्याला करावं लागेल आणि त्यानंतर कायमस्वरूपी या लोकांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांच्यावर आहे। या धक्क्यामुळं आर्थिक स्वरूपाचं नुकसानही मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, जनावरंही मोठ्या प्रमाणामध्ये दगावलेली आहेत आणि कशा एक स्मशानाचं साधारणपणे स्वरूप अनेक गावामध्ये आज आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळं मानवतेच्या दृष्टिकोनातनं अनेक लोकांनी या कामामध्ये पुढाकार घेतलेला आहे। मदतीचा हात ते पुढे करतायत, परंतु हे काम एवढं सोपं नाही आहे। हजारो कोटी रुपये या कामासाठी आपल्याला लागणार आहेत। माननीय मुख्यमंत्री या कामामध्ये स्वतः जातीनं ते लक्ष घालतायत, या सगळ्या कामाचं ते निरीक्षण करतायत, सुपरविजन करतायत आणि सगळ्या भागातनं मदतीचा ओघ लातूर आणि उस्मानाबादकडे पाठवण्याचा ते प्रयत्न करतायत। माननीय पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव साहेब, गृहमंत्री शंकररावजी चव्हाण, लोकसभेचे सभापती शिवराज पाटील आदी मान्यवर या परिसरामध्ये येऊन गेले। प्रत्यक्षपणाने त्यांनी भूकंपग्रस्तांच्या भेटी घेतल्या आणि लोक इकडे तिकडे पाहताना एक निराधार झाल्याची भावना त्या सर्वांच्या चेहऱ्यावर आम्हाला बघायला मिळते आणि म्हणून त्या दुःखातनं ते लवकरात लवकर सावरावेत त्यासाठी सहानुभूतीची, मानवतेची आणि एक विश्वासाची भावना या सर्व भूकंपग्रस्तांच्यामध्ये निर्माण करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य असं मी मानतोय। तो याला फारसं महत्व नाही आहे की तो सगळा पैसा आपण कुठूनही उपलब्ध करू, गरज पडली तर आपली विकासाची कामं आपण थांबवू, परंतु पैसा या कामासाठी कमी पडणार नाही अशा प्रकारची खात्री मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे
आणि मोठ्या प्रमाणामध्ये मदतीचा ओघही या निमित्तानं सुरू झालेला आहे. पण तात्पुरत्या स्वरूपामध्ये आता लोकांना घरं देणं, त्यांना जेवणाची व्यवस्था करणं, त्यांना कपडे आणि वैद्यकीय सुविधा ही कामं प्रगतीपथावर आहेत. आणि येत्या 2-3 दिवसामध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची आणि तात्पुरत्या पुनर्वसनाची व्यवस्था या सर्व गावामध्ये पूर्णपणाने झालेली असेल असा विश्वास या जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून मी भूकंपग्रस्त भागातील लोकांना देऊ इच्छितो. आणि त्याचबरोबर कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन करण्याचा कार्यक्रम येत्या दसऱ्यापासून प्रत्यक्षपणाने सुरू करावा हा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. आणि त्या दिशेनं या सर्व भागाचं पुनर्वसन कायमस्वरूपी कोणत्या जागेमध्ये करता येईल या संबंधामध्ये प्रत्यक्ष पाहणी करणारी एक टीम आपण जोरदारपणाने सुरू केलेली आहे. आणि ती टीम ही आजपासून कामाला लागलेली आहे. एक 7 दिवसाच्या